नमस्कार, मी सदिच्छा तांबे #सदिच्छा तांबे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे। मी सर्वजण वेळात वेळ काढून माझे व्हिडिओज बघता, तर त्यासाठी मी तुमचे मनपूर्वक आभार मानते। संडे स्पेशल आज आपण बघणार आहोत मटनचा रस्सा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी स्वच्छ साफ करून घेतलेले मटन आहे। हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले मी। आता यावरती मी हळद घालून घेते, त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते यावरती आणि हे आता छान असं एकजीव करणार आहे। हळद आणि मीठ सगळीकडे लागलं पाहिजे मटणाला। थोडंसं आपण ह्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। आता इथे कुकर घेतलेला आहे मी आणि या कुकरमध्ये 1 चमचा तेल घालून घेते। आता यामध्ये खडे मसाले घालून घेते मी। खडे मसाले छान असे भाजून द्यायचे आहेत तेलामध्ये। हे बघा छान भाजून घ्या। त्यानंतर इथे आपण मॅरिनेट केलेलं मटण होतं, तर ते आता मी यामध्ये घालून घेते आणि छान तेलामध्ये आता मी परतून घेणार आहे, जेणेकरून अख्खे पीस छान राहतील। व्यवस्थित त्याला तेलामध्ये परतून घ्या। आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही अंदाजाने इथे पाणी घालून घ्या आणि छान मिक्स करून घ्या परत एकदा। आता हे कुकरला आपण शिट्टी देण्यासाठी ठेवत आहोत। इथे 8 ते 10 शिट्या काढून घ्यायच्यात कुकरच्या। इथे छान आपलं आता मटण शिजलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, मी दाखवते तुम्हाला। हे बघा खूप छान शिजलं गेलेलं आहे। कुकरमध्ये लवकर शिजतं। आता त्याच कुकरमध्ये मी तेल गरम करायला ठेवते आणि आता यामध्ये मी चिरलेला कांदा घालून घेणार आहे। सोबतच इथे हिरवी मिरची कापून घेतली, तर ती घालते मी आणि छान मिक्स करून घ्या। छान एकजीव करून घ्यायचा आहे। आता मी यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घेते। टोमॅटो सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आहे। छान मिक्स करून घ्या टोमॅटो। आता यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालून घेते। सोबतच इथे वाटण केलेलं आहे, तर ते घालून घेते मी। हे वाटण आम्ही घरगुती करतो। कांदा आणि खोबऱ्याचं वाटण असतं हे, ते घालून घेतलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटण। वाटण छान मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेते। आधी पण मीठ टाकलं होतं मी, तर त्यासाठी मी इथे जरासंच घेते। आता मी यामध्ये लाल तिखट घालून घेतलेलं आहे। इथे मी हळद घालत नाही आहे, कारण हळद आपण आधीच घातलेली होती, त्यासाठी कलर खूप चढेल, त्यामुळे मी नाही घातली इथे हळद। आणि हे आता छान मिक्स करून घेते मी। तुम्ही इथे बघू शकता हळूहळू मसाल्याला तेल सुटत आहे। हे छान मिक्स करून घेते मी। आता यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते। कढीपत्ता छान मिक्स करून घ्या आणि आपलं जे मटण शिजलेलं आहे, तर ते मी यामध्ये घालून घेते आणि हे आता छान मिक्स करून घेणार आहे मी। हे बघा मिक्स करून घ्या व्यवस्थित त्याला, जेणेकरून मसाला सगळीकडे लागला पाहिजे असा। आता हे मिक्स झाल्याच्या नंतर मी इथे परत शिट्टी देण्यासाठी कुकरचं झाकण लावते। इथे 5-6 शिट्या तुम्ही द्या। हे बघा तयार झालेलं आपल्या झणझणीत मटण। तर कसे वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही सुद्धा बनवून खा। मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।